चाकणकर यांनी राजीनामा दिला। महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला। चाकणकर या सुनेत्रा पवार यांच्याकडे गेला आणि जवळपास तासभर सुनेत्रा पवार आणि रुपाली पाटील चाकणकर यांच्यात चर्चा झाली आणि त्यानंतर चाकणकरांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे। सुनेत्रा पवारांसोबत चर्चा करून त्यांनी हा राजीनामा सोपवलेला आहे। अशोक खरात याला गुरुस्थानी मानत होत्या रुपाली चाकणकर त्यांच्या व्हिडिओवरून दिसत आहे आणि तशा पद्धतीचे आरोप सुषमा अंधारे यांनी देखील केलेले होते। त्यामुळे रुपाली चाकणकर यांना नैतिकदृष्ट्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही। त्यामुळे त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी सुषमा अंधारे आणि इतरही पक्षातल्या काही राजकीय नेत्यांनी केलेली होती। त्यामुळे त्यानंतर आता रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। चाकणकरांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याचे आदेश दिलेले होते रुपाली पाटील चाकणकर यांना आणि त्यानंतर त्यांनी हा राजीनामा दिला आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी आहे, अशोक खरात प्रकरणात वेगवेगळे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। राज्यातलं राजकारण देखील तापलेलं आहे। अशोक खरात यांनी अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलेलं होतं, त्याचे व्हिडिओ काही समोर आलेले होते आणि त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुद्धा सुरू आहे। त्यामुळे रुपाली चाकणकर यांना नैतिकदृष्ट्या पदावर राहण्याचा अधिकार नाही असा आरोप विरोधकांकडून केला जात होता।